आजची ही विशेष व्रतकथा तुमच्या मनात नक्कीच घर करेल. तर अशाच अस्सल मराठी कथांसाठी आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा. ओम नमः शिवाय. पितृभ्यो नमः. फार प्राचीन काळातील ही गोष्ट आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका छोट्याशा आणि निसर्गरम्य गावात गुणवंत नावाचा एक अत्यंत कष्टाळू आणि प्रामाणिक शेतकरी आपल्या पत्नीसह सुमतीसोबत राहत होता. गुणवंतचे आयुष्य म्हणजे केवळ कष्ट आणि घाम गाळणे होते. पहाटेचा शुक्रतारा आकाशात चमकू लागला की तो आपल्या जुन्या नांगराला खांद्यावर टाकून रानात जात असे आणि सूर्यास्तापर्यंत मातीशी झुंज देत असे. पण इतकी मेहनत करूनही त्याच्या नशिबाचे फेरे काही केल्या संपत नव्हते. त्याच्या 5 एकर जमिनीवर त्याने रक्ताचे पाणी करून बियाणे पेरले होते, पण कधी अवेळी पडणारा पाऊस त्याच्या पिकाचे नुकसान करायचा, तर कधी पावसाने पाठ फिरवल्यामुळे उभ्या पिकाचे वाळवंट व्हायचे. त्याच्या घरातील कोठारे नेहमी रिकामी असायची आणि दारात बांधलेली बैलजोडीसुद्धा आता थकल्यासारखी वाटू लागली होती. सुमती घरच्या घरी मिळेल त्या कामातून थोडीफार मदत करायची, पण संसाराचा गाढा उडताना दोघांचीही दमछाक होत होती. गावातल्या इतर लोकांची शेती हिरवीगार असायची, पण गुणवंतच्या शेतात मात्र कसला तरी शाप असल्यासारखी परिस्थिती होती. गुणवंतला नेहमी वाटायचे की आपल्या हातून असे काय पाप झाले असेल की देव आपली इतकी परीक्षा घेतोय. त्याच्या अंगावरची फाटकी वस्त्रे आणि चेहऱ्यावरच्या काळजा त्याच्या कष्टाची साक्ष देत होत्या. तरीही त्याने कधी कोणाकडे हात पसरले नाहीत किंवा कोणाचे वाईट चिंतले नाही. एके दिवशी दुपारच्या कडक उन्हात शेतात काम करत असताना त्याला अचानक चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला. सुमतीने धावत जाऊन त्याला पाणी पाजले आणि सावलीत नेले. तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी होते. तो सुमतीला म्हणाला की अगं, आपण इतके कष्ट करतो, देवाची भक्ती करतो, तरीही आपल्याच नशिबी हे दारिद्र्य का? आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला मिळत नाहीत की काय, असे मला आता वाटू लागले आहे. सुमतीने त्याला धीर दिला, पण तिच्याही मनात हीच शंका घर करून बसली होती की काहीतरी नक्कीच चुकत आहे. शेतात पीक येत नाही, घरात लक्ष्मी टिकत नाही आणि सतत काहीतरी आजारपण मागे लागलेले असते. हे केवळ नशिबाचे खेळ नसून यामागे काहीतरी मोठे आध्यात्मिक कारण असावे असे तिला वाटू लागले. गावातले लोक त्यांच्या गरिबीची चेष्टा करायचे. कुणी म्हणायचे की ह्याच्या नशिबातच सुख नाही, तर कुणी म्हणायचे की ह्याच्या शेतात काहीतरी दोष आहे. ह्या सगळ्या बोलण्याने गुणवंत आतून पार तुटून गेला होता. त्या रात्री गुणवंतला झोप लागली नाही. तो घराच्या पडवीत बसून आकाशातील चांदण्यांकडे पाहत विचार करत होता की देवा, आता तूच काहीतरी मार्ग दाखव, कारण माझी सहनशक्ती आता संपत चालली आहे. त्याला असे वाटले की निसर्गसुद्धा त्याच्यावर रागावलेला आहे, कारण वारेसुद्धा उष्ण वाहत होते आणि रात्रीच्या शांततेत त्याला आपल्या पूर्वजांचे आर्तसाद ऐकू येत असल्याचा भास होऊ लागला. त्याला आठवले की त्याचे वडील आणि आजोबा नेहमी म्हणायचे की माणसाने कितीही प्रगती केली तरी आपल्या मुळांना विसरता कामा नये. पण गरिबीच्या विवंचनेत आणि रोजच्या संघर्षात गुणवंताकडून कदाचित काही धार्मिक विधी किंवा पूर्वजांचे स्मरण राहून गेले असावे, अशी एक पुसटशी शंका त्याच्या मनात चमकून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्याने ठरवले की आता केवळ कष्टावर विसंबून न राहता या संकटाचे मूळ कारण काय आहे हे शोधले पाहिजे. कारण त्याच्या कष्टाला फळ मिळत नव्हते आणि नशिबाची साथ लाभत नव्हती. याच विचारात असताना त्याला गावातील सर्वात वृद्ध आणि जाणते व्यक्तिमत्व असलेल्या धोंडीबा काकांची आठवण झाली, जे नेहमी कठीण प्रसंगात गावाला दिशा दाखवायचे. गुणवंतने विचार केला की कदाचित धोंडीबा काकाच आपल्याला या अंधारातून बाहेर काढू शकतील आणि आपल्या जीवनातील या दुष्टचक्राचा शेवट कसा होईल याचे मार्गदर्शन करतील. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ होती आणि गुणवंत आपल्या घराच्या ओट्यावर बसून शून्यात नजर लावून विचार करत होता. त्याच्या चेहऱ्यावर आदल्या दिवशीच्या थकव्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या आणि मनात विचारांचे काहूर माजले होते. सुमतीने तांब्याभर पाणी आणून त्याच्या हातात दिले आणि त्याच्या शेजारी बसत म्हणाली की अहो, तुम्ही असा विचार करत बसलात तर घराचे कसे होईल? माणसाने संकटात धीर सोडायचा नसतो आणि भगवंतावर विश्वास ठेवायचा असतो. आपले दिवस नक्कीच पालटतील असा मला विश्वास आहे. गुणवंताने सुमतीकडे पाहिले आणि तो उसासा सोडून म्हणाला की अगं, पण किती दिवस आपण हे असेच सोसणार आहोत? शेतात पेरलेले उगवत नाही आणि पदरात काही पडत नाही. उलट लोकांच्या टोमण्यांनी माझे हृदय विदीर्ण होत आहे. तितक्यात रस्त्यावरून जाणारी गावातील 2-3 माणसे थांबली आणि त्यांच्याकडे पाहून कुत्सितपणे हसू लागली. त्यातला एक जण म्हणाला की काय गुणवंतराव, यंदाही पाऊस तुमच्यावर रुसलेला दिसतोय की तुमच्या जमिनीची मातीच आता नापीक झालीये?
तुमची मेहनत तर खूप आहे, पण नशिबातच जर दरिद्री रेषा असेल तर त्याला कोण काय करणार? या बोलण्याने गुणवंतच्या डोळ्यातून पाणी आले, पण सुमतीने त्याला खुणेने गप्प केले आणि त्या लोकांना तिथून निघून जाण्यास सुचवले. लोकांच्या अशा बोलण्यामुळे गुणवंतला आता घराबाहेर पडणेसुद्धा कठीण झाले होते. त्याला वाटायचे की आपण कष्टाने आपले घर चालवतोय, मग लोक का असे बोलतात? सुमती त्याला म्हणाली की लोकांचे काम बोलण्याचे असते, पण आपण आपले कर्म सोडायचे नाही. तुम्ही आज धोंडीबा काकांकडे जाणार होतात ना, तर आत्ताच निघून जा, कारण ते ज्ञानी आहेत आणि त्यांना या जगाचा खूप अनुभव आहे. कदाचित त्यांच्या बोलण्यातून आपल्याला सुखाचा एखादा किरण दिसेल आणि आपल्या आयुष्यातील हा काळोख दूर होईल. सुमतीचे शब्द ऐकून गुणवंतला थोडे बळ मिळाले आणि त्याने ठरवले की आता मागे वळून पाहायचे नाही. त्याने आपली फाटलेली चप्पल सांधली आणि डोक्याला मुंडाचे बांधून धोंडीबा काकांच्या घराकडे जाण्यासाठी पावले उचलली. वाटेत त्याला अनेक ओळखीची माणसे भेटली, पण त्याने कुणाशीही न बोलता सरळ मार्ग धरला. त्याच्या मनात केवळ एकच ध्यास होता की आपल्या पूर्वजांचा किंवा दैवाचा असा कोणता कोप आहे ज्यामुळे आपण इतके हाल सोसत आहोत. सुमतीने घरात देवापुढे दिवा लावला आणि आपल्या पतीच्या कार्याला यश मिळावे म्हणून मनोमन प्रार्थना केली. तिची भक्ती आणि विश्वास खूप मोठा होता आणि तिला खात्री होती की दर्श अमावस्येच्या या कथेचा काहीतरी संबंध आपल्या दुर्दैवाशी नक्कीच असू शकतो. गुणवंत जसा जसा धोंडीबा काकांच्या घराच्या जवळ पोहोचला तसतसे त्याचे हृदय जोरात धडधडू लागले, कारण त्याला भीती होती की काका काहीतरी भयानक सांगतेय की काय. पण तरीही सत्याला सामोरे जाण्याची त्याची तयारी होती आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी तो कोणत्याही कष्टाला किंवा विधीला तयार होता. गावातल्या पारावर बसलेली माणसे त्याच्याकडे पाहून कुजबुजत होती, पण गुणवंताने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि तो थेट काकांच्या अंगणात जाऊन उभा राहिला. गुणवंत धोंडीबा काकांच्या अंगणात उभा राहिला खरा, पण त्याचे मन अजूनही काल रात्री पडलेल्या त्या विचित्र आणि अस्वस्थ करणाऱ्या स्वप्नातच गुंतलेले होते. त्या रात्री जेव्हा तो पडवीत डोळे मिटून पडला होता, तेव्हा त्याला स्वप्नात आपले पूर्वज एका सुकलेल्या नदीच्या पात्रात उभे असल्याचे दिसले. त्यांचे चेहरे काळवंडलेले होते आणि त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची आर्तता आणि भूक स्पष्टपणे जाणवत होती. त्याचे वडील आणि आजोबा त्याच्याकडे हात पसरून काहीतरी मागत होते, पण त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. त्या स्वप्नात संपूर्ण आकाश काळेकुट्ट झाले होते आणि चंद्र कोठेच दिसत नव्हता. जणू काही सृष्टीने आपला प्रकाशच हिरावून घेतला आहे असे त्याला वाटले. तो स्वप्नात त्यांच्या दिशेने धावला, पण जसा तो जवळ जाई तसे ते लांब जात असत. शेवटी त्याचे वडील एका काळोखी दिशेकडे बोट दाखवून गुप्त झाले आणि गुणवंत जोरात ओरडत जागा झाला. त्याचा सर्व देह घामाने थपथपलेला होता आणि हृदय एखाद्या धडधडणाऱ्या इंजिनासारखे वाजत होते. सुमतीने तातडीने उठून त्याला सावरले आणि विचारले की काय झाले, तेव्हा गुणवंतने थरथरत्या आवाजात तिला त्या स्वप्नाबद्दल सांगितले. सुमतीच्या चेहऱ्यावर सुद्धा काळजीच्या छटा उमटल्या, कारण पितृ किंवा पूर्वजांचे असे स्वप्न पडणे हे शुभलक्षण मानले जात नाही. गुणवंतला त्या स्वप्नामुळे असे जाणवू लागले की आपल्या घरात जे काही दारिद्र्य आणि दुःख आहे त्याचे मूळ नक्कीच आपल्या पूर्वजांच्या अतृप्त आत्म्यांमध्ये दडलेले आहे. सकाळी उठल्यावर सुद्धा त्याला तोच भास होत होता की कोणीतरी सावलीसारखे त्याच्या मागे फिरत आहे आणि त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आता धोंडीबा काकांच्या समोर उभे राहिल्यावर त्याला पुन्हा त्या स्वप्नातील दृश्यांची आठवण झाली. काकांनी गुणवंतच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि त्यांच्या अनुभवी नजरेने लगेच ओळखले की हा तरुण केवळ शारीरिक थकावटीने नव्हे तर मानसिक आणि आध्यात्मिक ओझ्याखाली दबलेला आहे. काकांनी त्याला आपल्या जवळ बोलावले आणि विचारले की काय रे गुणवंत, आज चेहऱ्यावर इतकी भीती आणि डोळ्यात एवढी तडफड का दिसते आहे? तू नक्कीच काहीतरी अघटित पाहिले आहेस किंवा तुझ्या मनाला काहीतरी टोचत आहे. गुणवंतने कसाबसा आपला आवाज गोळा केला आणि म्हणाला की काका, मला रात्री स्वप्नात माझे वडील दिसले. ते खूप दुःखी होते आणि त्यांच्या डोळ्यातून मला मदतीची हाक ऐकू येत होती. मला वाटते की माझ्या हातून काहीतरी मोठी चूक होत आहे, ज्यामुळे माझे पूर्वज माझ्यावर कोपले आहेत. धोंडीबा काकांनी दीर्घ श्वास घेतला आणि आभाळाकडे पाहत म्हणाले की गुणवंत, कधी कधी आपण जिवंत माणसांची काळजी घेतो, पण जे सोडून गेले आहेत त्यांना विसरतो. तुझ्या या स्वप्नाचा अर्थ खूप खोल आहे आणि याचे उत्तर केवळ शास्त्रात आणि जुन्या परंपरांमध्येच दडलेले आहे. तुला हे समजून घ्यावे लागेल की ही केवळ एक साधी भीती नसून तुझ्या पितरांनी तुला दिलेला हा एक संकेत आहे. जोपर्यंत तू या संकेताचा अर्थ शोधत नाहीस तोपर्यंत तुझ्या आयुष्यातील हा अंधार दूर होणार नाही.
गुणवंतच्या मनात आता एक प्रकारची खात्री पटली होती की धोंडीबा काका त्याला या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग नक्कीच दाखवतील. गुणवंतला त्या स्वप्नामुळे असे जाणवू लागले की आपल्या घरात जे काही दारिद्र्य आणि दुःख आहे त्याचे मूळ नक्कीच आपल्या पूर्वजांच्या अतृप्त आत्म्यांमध्ये दडलेले आहे. सकाळी उठल्यावर सुद्धा त्याला तोच भास होत होता की कोणीतरी सावलीसारखे त्याच्या मागे फिरत आहे आणि त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आता धोंडीबा काकांच्या समोर उभे राहिल्यावर त्याला पुन्हा त्या स्वप्नातील दृश्यांची आठवण झाली. काकांनी गुणवंतच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि त्यांच्या अनुभवी नजरेने लगेच ओळखले की हा तरुण केवळ शारीरिक थकावटीने नव्हे तर मानसिक आणि आध्यात्मिक ओझ्याखाली दबलेला आहे. काकांनी त्याला आपल्या जवळ बोलावले आणि विचारले की काय रे गुणवंत, आज चेहऱ्यावर इतकी भीती आणि डोळ्यात एवढी तडफड का दिसते आहे? तू नक्कीच काहीतरी अघटित पाहिले आहेस किंवा तुझ्या मनाला काहीतरी टोचत आहे. गुणवंतने कसाबसा आपला आवाज गोळा केला आणि म्हणाला की काका, मला रात्री स्वप्नात माझे वडील दिसले. ते खूप दुःखी होते आणि त्यांच्या डोळ्यातून मला मदतीची हाक ऐकू येत होती. मला वाटते की माझ्या हातून काहीतरी मोठी चूक होत आहे ज्यामुळे माझे पूर्वज माझ्यावर कोपले आहेत. धोंडीबा काकांनी दीर्घ श्वास घेतला आणि आभाळाकडे पाहत म्हणाले की गुणवंत, कधीकधी आपण जिवंत माणसांची काळजी घेतो पण जे सोडून गेले आहेत त्यांना विसरतो. तुझ्या या स्वप्नाचा अर्थ खूप खोल आहे आणि याचे उत्तर केवळ शास्त्रात आणि जुन्या परंपरांमध्येच दडलेले आहे. तुला हे समजून घ्यावे लागेल की ही केवळ एक साधी भीती नसून तुझ्या पितरांनी तुला दिलेला हा एक संकेत आहे. जोपर्यंत तू या संकेताचा अर्थ शोधत नाहीस तोपर्यंत तुझ्या आयुष्यातील हा अंधार दूर होणार नाही. गुणवंतच्या मनात आता एक प्रकारची खात्री पटली होती की धोंडीबा काका त्याला या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग नक्कीच दाखवतील. पण त्याच वेळी त्याच्या मनात एक शंका सुद्धा होती की तो विधी काय असेल आणि त्याला तो झेपेल का, कारण त्याचे खिसे रिकामे होते पण जिद्द मात्र डोंगरा एवढी होती. धोंडीबा काकांनी त्याला शांत बसवले आणि सांगू लागले की बाळा, घाबरू नकोस. प्रत्येक रोगावर औषध असते, तसे प्रत्येक दोषावर सुद्धा उपाय असतो. फक्त तो उपाय पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने करावा लागतो. आता तू शांत हो आणि मी जे सांगतो ते नीट ऐक, कारण तुझे भविष्य आता तुझ्या पितरांच्या आशीर्वादावर अवलंबून आहे. गुणवंतने आपले हात जोडून काकांकडे पाहिले आणि त्याच्या डोळ्यात एक नवी आशा निर्माण झाली की कदाचित आजच्या या भेटीतून त्याच्या आयुष्याला एक नवीन वळण मिळेल. त्याने मनोमन आपल्या पूर्वजांची क्षमा मागितली आणि ठरवले की काका जो मार्ग सांगतील तो निष्ठेने पूर्ण करेल. सुमतीसुद्धा घरी बसून याच विचारात होती की गुणवंत परत आल्यावर कोणती बातमी घेऊन येईल, कारण तिच्यासाठी तिचे घर आणि तिचा पती हेच तिचे सर्वस्व होते आणि त्यांच्या सुखासाठी ती कोणतीही तपश्चर्या करायला तयार होती. गावातील मंदिरातून येणारा घंटानाद जणू काही गुणवंताला सांगत होता की आता वेळ आली आहे स्वतःला बदलण्याची आणि आपल्या मुळांना सन्मान देण्याची. गुणवंतने काकांकडे पाहिले असता काकांनी त्याला सांगितले की तुझे हे संकट दूर करण्यासाठी तुला एका विद्वान ब्राह्मणाकडे जावे लागेल, जो पितृदोषाचा अभ्यासक आहे. आपल्या गावातून थोडे लांब अंतरावर एक तीर्थक्षेत्र आहे. तिथे विद्याधर शास्त्री नावाचे एक महापुरुष राहतात. ते तुला तुझ्या पूर्वजांच्या या अतृप्तीचे खरे कारण सांगू शकतील. गुणवंतला वाटले की इतक्या लांब जाण्यासाठी आपल्याकडे पैसे कोठून येणार, पण त्याने ठरवले की जर हे सर्व पूर्वजांसाठी करायचे असेल तर तो चालत का होईना पण तिथे नक्की पोहोचेल. त्याचे पाय डगमगत होते पण त्याचे मन मात्र आता वज्रासारखे कठोर झाले होते. स्वप्नातील ते कोरडे पात्र आणि पितरांचे ते केविलवाणे चेहरे त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. त्याने धोंडीबा काकांचा आशीर्वाद घेतला आणि घराकडे निघाला, जेणेकरून तो सुमतीला या प्रवासाबद्दल सांगू शकेल आणि पुढच्या तयारीला लागू शकेल. धोंडीबा काकांनी गुणवंतच्या खांद्यावर हात ठेवला आणि अतिशय गंभीर आवाजात सांगू लागले की बघ गुणवंत, आपल्या हिंदू धर्मात आणि शास्त्रात पितरांना देवापेक्षाही वरचे स्थान दिले आहे, कारण ज्या मुळांमुळे हे शरीर आणि हा वंश वाढला आहे त्यांना विसरणे हा सर्वात मोठा गुन्हा मानला जातो. तुझ्या शेतात पीक येत नाही, घरात लक्ष्मी टिकत नाही आणि तुला अशी भयाण स्वप्न पडतायत, याचाच अर्थ असा आहे की तुझ्यावर पितृदोषाची छाया आहे. जेव्हा आपले पूर्वज आपल्यावर नाराज असतात तेव्हा पृथ्वीवरील निसर्गसुद्धा आपल्याला साथ देत नाही आणि आपली प्रगती खुंटते. हा दोष घालवण्यासाठी तुला दर्श अमावस्येचे महत्त्व समजून घ्यावे लागेल, कारण ही रात्र केवळ अंधाराची नसते तर ती पितरांच्या तृप्तीची आणि आशीर्वादाची रात्र असते. गुणवंताने डोळ्यात पाणी आणून विचारले की काका, मग आता मी काय करू? माझ्याकडे तर कवडीही शिल्लक नाही आणि शास्त्रीजींकडे जाण्यासाठी प्रवास कसा करू?
धोंडीबा काका हसले आणि म्हणाले की अरे जिथे भक्ती असते तिथे मार्ग आपोआप निघतो. तू घरी जा आणि सुमतीला सर्व सांग. उद्याच तुम्ही दोघे त्या तीर्थक्षेत्राकडे प्रस्थान करा, कारण पुढच्या काही दिवसांतच दर्श अमावस्या येत आहे आणि तो मुहूर्त हुकला तर तुला पुन्हा वर्षभर वाट पाहावी लागेल. गुणवंत तिथून निघाला तेव्हा त्याच्या पायात एक वेगळीच शक्ती संचारली होती. तो धावतच घरी पोहोचला आणि सुमतीला म्हणाला की सुमती ग, आपल्याला मार्ग सापडला आहे. धोंडीबा काकांनी सांगितले की आपल्यावर पितृदोष आहे आणि त्याचे निवारण केवळ दर्श अमावस्येच्या विधीनेच होऊ शकते. सुमतीने आपले हात जोडले आणि म्हणाली की मी म्हणत होते ना की देवाच्या मनात काहीतरी वेगळे आहे. आपण उद्याच शास्त्रीजींकडे जाऊया. आपल्याकडे पैसे नसले तरी आपण चालत जाऊ. आपल्या पूर्वजांच्या मुक्तीसाठी एवढा कष्ट तर आपण नक्कीच करू शकतो. त्या रात्री गुणवंतने आपल्या जुन्या गाठोड्यात थोडे पाणी आणि प्रवासासाठी सुमतीने बांधलेली शिदोरी घेतली. त्याला आता भीती वाटत नव्हती, तर एक प्रकारचे समाधान वाटत होते की आपल्या दुःखाचे कारण आता समोर आले आहे. गावातील कुजबूज आता त्याच्या कानावर पडत नव्हती, कारण त्याचे लक्ष केवळ त्या तीर्थक्षेत्राकडे आणि शास्त्रीजींच्या मार्गदर्शनाकडे होते. सुमतीने तुळशीसमोर दिवा लावून प्रार्थना केली की हे देवा, माझ्या पतीला यश दे आणि आमच्या पूर्वजांना शांती लाभू दे. दर्श अमावस्येच्या या प्रवासाची ही पहिली पायरी होती आणि गुणवंतच्या आयुष्यातील परिवर्तनाची नांदी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली होती. त्याला वाटले की वाऱ्याची झुळूकसुद्धा आता त्याला प्रोत्साहन देत आहे आणि आकाशातील चंद्र जरी मावळला असला तरी त्याच्या मनातील आशेचा सूर्य आता तळपू लागला होता. त्याने सुमतीला पाहिले आणि दोघांच्याही नजरेत एकच निर्धार होता की कितीही संकटे आली तरी हा पितृदोषाचा विधी ते पूर्ण करणारच. दुसऱ्या दिवशी पहाटे तांबडं फुटण्यापूर्वीच जेव्हा गावातील पाखरांनी अजून आपले घरटे सोडले नव्हते, तेव्हा गुणवंत आणि सुमतीने आपल्या घराचा उंबरा ओलांडला आणि मनाशी एक पक्का निश्चय करून प्रवासाला सुरुवात केली. त्यांच्याकडे संपत्ती म्हणून केवळ एक जुने गाठोडे होते, ज्यात सुमतीने बांधलेली कोरडी भाकरी आणि पिण्याच्या पाण्याचा एक तांब्या होता. पण त्यांचे खरे बळ हे त्यांची श्रद्धा आणि एकमेकांवरील विश्वास होता. सह्याद्रीच्या त्या वळणावळणाच्या वाटा, अंगाला झोमणारा पहाटेचा गार वारा आणि पायाखाली येणारे दगडधोंडे यांची त्यांना मुळीच पर्वा नव्हती, कारण त्यांच्या डोळ्यांसमोर केवळ पितरांचे ते व्याकुळ चेहरे आणि घराची गरिबी होती. सूर्य जसजसा क्षितिजावर येऊ लागला तसतसा उन्हाचा तडाखा वाढू लागला आणि गुणवंताच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. तरीही तो सुमतीला धीर देत पुढे चालत होता. सुमतीचे पाय चालून चालून सुजले होते. तिच्या पायातील जुनी चप्पल वारंवार तुटत होती, पण तिने एकदाही तक्रार केली नाही. उलट ती मनोमन देवाचा आणि पूर्वजांचा धावा करत होती. वाटेत लागणाऱ्या हिरव्यागार वनराईतून जाताना त्यांना अनेकदा जंगली श्वापदांची भीती वाटली, पण गुणवंतच्या मनात असलेल्या पितृभक्तीने त्याला एक वेगळीच निडरता दिली होती. दुपारच्या वेळी एका मोठ्या वडाच्या झाडाखाली विसावा घेण्यासाठी ते थांबले. तेव्हा सुमतीने ती कोरडी भाकरी आणि चटणी बाहेर काढली. तो साधा घाससुद्धा त्यांना अमृततुल्य वाटला, कारण त्यात कष्टाची आणि भक्तीची चव होती. प्रवासादरम्यान त्यांना अनेक प्रवासी भेटले, जे आपापल्या कामात मग्न होते, पण गुणवंतचे लक्ष केवळ त्या तीर्थक्षेत्राकडे होते, जिथे त्याला त्याच्या जीवनातील प्रश्नांची उत्तरे मिळणार होती. चालता चालता गुणवंत सुमतीला सांगत होता की अगं, जर आपण हा विधी यशस्वीपणे पूर्ण केला तर आपल्या शेतात पुन्हा सोन्यासारखा पीक येईल आणि आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला खरी शांती लाभेल. सुमतीने केवळ होकारार्थी मान हलवली, कारण तिचे डोळे श्रद्धेने भरून आले होते. संध्याकाळच्या सुमारास जेव्हा सूर्याची किरणे तांबूस झाली होती, तेव्हा त्यांना दुरून मंदिराचे कळस आणि नदीच्या पात्रातील पाण्याचे चमकणे दिसू लागले. ते दृश्य पाहताच त्यांच्या थकलेल्या शरीरात पुन्हा चैतन्य संचारले आणि त्यांनी आपला वेग वाढवला. तीर्थक्षेत्राच्या गावात प्रवेश करताच त्यांना वातावरणात एक वेगळाच गंध आणि मंत्रांचे मंगलमयी आवाज ऐकू आले. तिथली मातीसुद्धा पवित्र वाटत होती. गुणवंतने एका वृद्ध व्यक्तीला विचारले की बाबा, इथे विद्याधर शास्त्री कुठे राहतात? तेव्हा त्या वृद्धाने आदराने गावाबाहेरील एका शांत आणि सुंदर आश्रमाकडे बोट दाखवले. तिथे पोहोचल्यावर त्यांना दिसले की एक अत्यंत तेजस्वी आणि सात्विक व्यक्तिमत्व असलेल्या शास्त्रीजींनी आपल्या अंगणात तुळशीला पाणी घालत होते. गुणवंतने धावत जाऊन त्यांच्या चरणांवर लोटांगण घातले आणि सुमतीने सुद्धा पदराने डोळे पुसत नमस्कार केला. शास्त्रीजींनी त्यांच्याकडे अशा नजरेने पाहिले जणू काही त्यांना या दोघांच्या येण्याची आधीच कल्पना होती. त्यांनी गुणवंतला प्रेमाने उठवले आणि म्हणाले की बाळा, तू खूप लांबून आला आहेस आणि तुझ्या पाठीवर तुझ्या पूर्वजांच्या अपेक्षांचे मोठे ओझे आहे हे मी जाणतो. तुझी ही पायपीट आणि तुझी ही भक्ती वाया जाणार नाही, कारण दर्श अमावस्येचा हा योग तुझ्यासाठीच जुळून आला आहे. शास्त्रीजींच्या त्या आश्वासक शब्दांनी गुणवंतच्या मनातील सर्व भीती आणि शंका दूर झाल्या आणि त्याला पहिल्यांदाच असे वाटले की तो आता सुरक्षित आहे.
सुमतीने शास्त्रीजींच्या पत्नीला घरकामात मदत करायला सुरुवात केली आणि गुणवंत शास्त्रीजींच्या जवळ बसून आपल्या आयुष्यातील सर्व दुःखद घटना सांगू लागला. शास्त्रीजींनी त्याचे बोलणे शांतपणे ऐकून घेतले आणि त्याला सांगितले की आजची रात्र विश्रांती घे, कारण उद्यापासून आपल्याला एका मोठ्या अनुष्ठानाची तयारी करायची आहे. त्या रात्री आश्रमाच्या त्या शांत वातावरणात गुणवंतला झोप लागली तेव्हा त्याला स्वप्नात कोणतेही भयान दृश्य दिसले नाही, तर केवळ एक मंद प्रकाश जाणवला. जणू काही निसर्ग आता त्याला साथ देण्यासाठी सज्ज झाला होता आणि दर्श अमावस्येचा तो चमत्कार घडण्याची वेळ जवळ येत होती. दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या पवित्र मुहूर्तावर विद्याधर शास्त्रींनी गुणवंताला आपल्या समोर बसवले आणि त्याला आपली जन्मवेळ व पूर्वजांबद्दलची शक्य तितकी माहिती देण्यास सांगितले. शास्त्रीजींनी काही जुनी पोथी पुराणे आणि हस्तलिखिते बाहेर काढली आणि अत्यंत एकाग्रतेने गुणवंताच्या आयुष्यातील ग्रहांची स्थिती अभ्यासू लागले. त्यांच्या चेहऱ्यावरचे गांभीर्य पाहून गुणवंतचे हृदय धडधडू लागले होते, पण शास्त्रीजींच्या शांत मुद्रेने त्याला धीर दिला. काही वेळाने शास्त्रीजींनी दीर्घ श्वास घेतला आणि गुणवंतच्या डोळ्यात पाहत सांगू लागले की बाळा, तुझे कष्ट वाया जात आहेत, कारण तुझ्या नशिबावर पितृदोषाची एक गडद सावली आहे. दर्श अमावस्या ही अशी वेळ असते जेव्हा चंद्र आकाशात दिसत नाही आणि याच संधीचा फायदा घेऊन पितृलोकातून आपले पूर्वज पृथ्वीवर आपल्या वंशजांना भेटण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी खाली येतात. ज्यांच्या घरी या दिवशी पूर्वजांचे स्मरण केले जात नाही किंवा त्यांना पाणी आणि अन्नाचा नैवेद्य दाखवला जात नाही, त्यांचे पूर्वज अतृप्त राहतात आणि त्यांच्या दुःखाचा परिणाम थेट आपल्या प्रगतीवर, शेतीवर आणि संततीवर होतो. तुझ्या शेतातले पीक वाळत आहे कारण तुझी जमीन पूर्वजांच्या आशीर्वादापासून वंचित आहे. दर्श अमावस्या ही केवळ काळोखी रात्र नसून ती पूर्वजांची नाते जोडण्याची आणि त्यांच्याकडून मुक्ती मिळवण्याची एक सुवर्ण संधी आहे. जेव्हा चंद्र अदृश्य असतो तेव्हा आपल्या मनातील सर्व नकारात्मकता दूर करून केवळ पितरांचे ध्यान करणे आवश्यक असते. शास्त्रीजींनी पुढे सांगितले की दर्श अमावस्येला केलेल्या तर्पणामुळे आणि दानामुळे पितरांना पितृलोकातून मुक्ती मिळते आणि ते आनंदी होऊन आपल्या पुढच्या पिढीला ऐश्वर्य व सुखशांतीचे वरदान देतात. हे ऐकून गुणवंताला आपल्या स्वप्नाचा उलगडा झाला आणि त्याला समजले की त्याचे वडील त्या सुकलेल्या नदीपात्रात का उभे होते. त्यांनी शास्त्रीजींना विचारले की महाराज, मग आता मी हा विधी कसा करू आणि माझ्यासारख्या गरीब माणसाकडून हे शक्य होईल का? तेव्हा शास्त्रीजी हसले आणि म्हणाले की देवाला आणि पितरांना केवळ तुझी श्रद्धा आणि तुझे शुद्ध मन हवे आहे. सोन्या चांदीपेक्षाही तुझ्या डोळ्यांतील भक्तीचे पाणी त्यांना जास्त प्रिय आहे. दर्श अमावस्येच्या या पवित्र दिवशी तू जो काही विधी करशील त्याने तुझ्या 7 पिढ्यांचे कल्याण होईल आणि तुझ्या जीवनातील हा दारिद्र्याचा अंधार कायमचा मिटून जाईल. सुमतीने दुरून हे सर्व ऐकले आणि तिच्या डोळ्यात कृतज्ञतेचे भाव दाटून आले, कारण आता त्यांना केवळ विधीच नाही तर आपल्या दुःखाचे मूळ कारण आणि त्यावरचा खात्रीशीर उपायसुद्धा सापडला होता. शास्त्रीजींनी गुणवंतला दर्श अमावस्येचे आध्यात्मिक महत्त्व सांगताना हे सुद्धा स्पष्ट केले की ही रात्र आत्मचिंतनाची आणि स्वतःच्या चुका सुधारण्याची असते. यामुळे मनुष्याच्या मनातील अहंकार गळून पडतो आणि तो खऱ्या अर्थाने निसर्गाशी व आपल्या मुळांशी जोडला जातो. गुणवंतला आता स्पष्टपणे दिसत होते की त्याच्या जीवनाचा मार्ग आता दर्श अमावस्येच्या या दिव्य प्रकाशाने उजळून निघणार आहे. शास्त्रीजींनी गुणवंतला शांतपणे जवळ बोलावले आणि त्याच्या पूर्वजांच्या इतिहासातील एक विसरलेली पण महत्त्वाची घटना सांगण्यास सुरुवात केली. त्यांनी सांगितले की तुझे आजोबा अत्यंत पुण्यवान होते, पण त्यांच्या हातून अनवधानाने एक मोठी चूक घडली होती, ज्याचा परिणाम तुझ्या पिढीला भोगावा लागत आहे. अनेक वर्षांपूर्वी जेव्हा तुझ्या गावात मोठा दुष्काळ पडला होता तेव्हा एका तहानलेल्या आणि भुकेलेल्या संन्यासाने तुझ्या आजोबांकडे मदतीची याचना केली होती. तुझ्या आजोबांनी त्यावेळी स्वतःच्या घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे किंवा अज्ञानामुळे त्या अतिथीचा योग्य सत्कार केला नाही आणि त्याला विन्मुख परत पाठवले. शास्त्रांनुसार अतिथी हा देवाचे रूप असतो आणि त्यातही पितृपक्ष किंवा अमावस्येच्या काळात जर कोणी दारावर आले तर तो आपल्या पूर्वजांचा अंश असू शकतो. त्या संन्यासाच्या अंतरातील आर्ततेमुळे आणि अतृप्तीमुळे तुझ्या वंशावर एक पितृऋण निर्माण झाले आहे. जोपर्यंत तू या ऋणातून मुक्त होत नाहीस तोपर्यंत तुझ्या शेतातले पीक बहरणार नाही आणि तुझ्या आयुष्यात सुख येणार नाही. तुझे वडील सुद्धा याच विवंचनेत गेले, पण त्यांना कधी या दोषाचे मूळ सापडले नाही.
म्हणूनच तुला ते स्वप्नात एका सुकलेल्या नदीच्या पात्रात उभे असल्याचे दिसत होते, कारण त्यांनासुद्धा त्यांच्या वडिलांच्या चुकीचे प्रायश्चित्त द्यायचे होते, पण ते शक्य झाले नाही. आता हे कार्य तुझ्या नशिबी आले आहे आणि तुलाच या 7 पिढ्यांच्या शापातून स्वतःची आणि तुझ्या पूर्वजांची सुटका करायची आहे. शास्त्रीजींचे हे बोलणे ऐकून गुणवंतचे हृदय हेलावले आणि त्याला स्वतःच्या पूर्वजांबद्दल अत्यंत दया वाटली. त्याने विचार केला की माझ्या आजोबांनी जरी ती चूक केली असली तरी ती सुधारायची संधी मला मिळाली आहे, हे माझे भाग्यच आहे. शास्त्रीजींनी पुढे सांगितले की हे प्रायश्चित्त घेण्यासाठी तुला दर्श अमावस्येच्या दिवशी केवळ तर्पणच नाही तर एक विशेष अन्नदान सुद्धा करावे लागेल. तुला त्या भुकेल्या आत्म्यांच्या नावाने ब्राह्मणांना आणि गरजूंना भोजन द्यावे लागेल, ज्याद्वारे तुझ्या पूर्वजांचे ते जुने ऋण फेटेल आणि त्यांच्या आत्म्याला खरी शांती मिळेल. सुमतीला सुद्धा आता समजले होते की त्यांच्या घरात होणारी पैशांची चणचण आणि आजारपण हे केवळ योगायोग नसून या जुन्या चुकीचे फळ होते. शास्त्रीजींनी सांगितलेले हे प्रायश्चित्त कठीण होते, कारण गुणवंतकडे अन्नदानाला पैसे नव्हते, पण त्याचा निश्चय मात्र आता हिमालयासारखा अढळ होता. त्याने ठरवले की तो काहीही करेल, पण आपल्या पूर्वजांना या दुःखातून मुक्त करेल आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या कुटुंबाचे भविष्य उजळवेल. दर्श अमावस्येचा हा उलगडा गुणवंतच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा ठरला होता आणि आता त्याला प्रत्यक्ष कृतीची ओढ लागली होती. त्याने शास्त्रीजींना विचारले की महाराज, मी हे अन्नदान कसे करू शकेन, कारण माझ्याकडे तर स्वतःला खायला पुरेसे धान्य नाही. तेव्हा शास्त्रीजी म्हणाले की तू काळजी नको करू, तुझा प्रामाणिकपणा पाहून भगवंतच तुला मार्ग दाखवेल. फक्त तुझा भाव शुद्ध ठेव, कारण पितर हे धनापेक्षा भक्तीचे भुकेले असतात. गुणवंतने शास्त्रीजींचे शब्द ऐकले आणि त्याच्या मनात एका बाजूला भीती तर दुसऱ्या बाजूला तीव्र श्रद्धा निर्माण झाली होती. त्याने सुमतीकडे पाहिले आणि तिच्या डोळ्यांतील आत्मविश्वास पाहून त्याला नवीन बळ मिळाले. विधीसाठी लागणाऱ्या साहित्याची जुळवाजुळव करणे हे त्याच्यासाठी एक मोठे आव्हान होते, कारण त्याच्या खिशात 1 रुपयाही उरला नव्हता. पण शास्त्रीजींनी सांगितल्याप्रमाणे तो हताश न होता कामाला लागला. त्याने तीर्थक्षेत्राच्या त्या गावातच दिवसभर कष्ट करायचे ठरवले, जेणेकरून विधीसाठी लागणारे काळे तीळ, दर्भ, तांदूळ, दूध आणि पांढरी फुले तो विकत घेऊ शकेल. त्याने एका मोठ्या व्यापाऱ्याच्या गोदामात पोती उचलण्याचे काम केले आणि त्याच्या अंगातून घामाच्या धारा वाहत असतानाही त्याच्या ओठांवर केवळ पूर्वजांचे नाव होते. सुमतीसुद्धा स्वस्थ बसली नाही. तिने आश्रमाच्या बागेतील वाळलेली पाने गोळा केली आणि शास्त्रीजींच्या पत्नीला स्वयंपाकात मदत करून विधीसाठी लागणारे शुद्ध गाईचे तूप आणि पीठ मिळवले. दोघांचीही ओढ पाहून गावातील लोकांना आश्चर्य वाटत होते की इतके गरीब लोक एवढ्या निष्ठेने कशाची तयारी करत आहेत. गुणवंतने दिवसभर राबून जे काही थोडे पैसे कमावले त्यातून त्याने सर्वात आधी उच्च दर्जाचे काळे तीळ खरेदी केले, कारण शास्त्रीजींनी सांगितले होते की पितरांना तीळ अर्पण करणे हे त्यांच्या तृप्तीसाठी अत्यंत आवश्यक असते. त्याने नदीकाठच्या मातीतून दर्भ गोळा केले आणि प्रत्येक वस्तू गोळा करताना त्याला असे वाटत होते की जणू काही त्याचे पूर्वज त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला प्रोत्साहन देत आहेत. साहित्याची ही जुळवाजुळव केवळ वस्तूंची जमवाजमव नव्हती, तर ती त्याच्या भक्तीची आणि पश्चात्तापाची एक परीक्षा होती. संध्याकाळच्या वेळी जेव्हा तो सर्व साहित्य घेऊन आश्रमात परतला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक दैवी समाधान होते, जे त्याच्या आयुष्यात कधीच दिसले नव्हते. सुमतीने ते सर्व साहित्य नीट मांडून ठेवले आणि रात्रीच्या वेळी जेव्हा सर्वजण निजले होते तेव्हा गुणवंतने त्या साहित्याला स्पर्श केला आणि मनोमन प्रार्थना केली की हे माझ्या पितरांनो, मी हे सर्व तुमच्यासाठी अतिशय कष्टाने जमवले आहे. माझ्या या छोट्याशा भेटीचा स्वीकार करा आणि मला आशीर्वाद द्या. दर्श अमावस्येचा मुहूर्त आता अवघ्या काही तासांवर होता आणि हवेतील गारवा जणू काही निसर्गाचा आशीर्वादच घेऊन आला होता. गुणवंतला आता स्वतःच्या थकव्याची जाणीव होत नव्हती, कारण त्याच्या मनाला एक वेगळीच आध्यात्मिक ओढ लागली होती. त्याने शास्त्रीजींना विचारले की महाराज, आता तयारी तर झाली आहे, पण माझे मन अजूनही धास्तावलेले आहे. त्यावर शास्त्रीजींनी त्याला समजावले की जेव्हा माणूस अहंकाराचा त्याग करून केवळ भक्तीच्या बळावर काही करतो तेव्हा देव स्वतः मदतीला धावून येतो. तू तुझे कर्तव्य पूर्ण केले आहेस आणि आता केवळ त्या दर्श अमावस्येच्या रात्रीची वाट पहा, जेव्हा तुझे नशीब खऱ्या अर्थाने पालटणार आहे. गुणवंतने त्या रात्री आकाशाकडे पाहिले आणि त्याला जाणीव झाली की चंद्र जरी दिसेनासा झाला असला तरी त्याच्या अंतरातला विश्वास मात्र पौर्णिमेच्या चंद्रासारखा तेजस्वी झाला आहे.
सुमतीने सुद्धा आपल्या जुन्या साडीच्या पदराने डोळे पुसले आणि मनोमन तुळशीला नमस्कार केला, कारण तिला माहीत होते की ही रात्र त्यांच्या आयुष्यातील सर्व दुःखांचा अंत करणारी ठरणार आहे. दर्श अमावस्येच्या विधीसाठी आवश्यक असणारे प्रत्येक साहित्य आता त्यांच्याकडे होते आणि त्यांच्या डोळ्यांत केवळ एकच ध्यास होता, तो म्हणजे पितरांच्या आशीर्वादाचा. विधीची तयारी पूर्ण होत असतानाच गुणवंताला तीर्थक्षेत्राच्या बाजारपेठेत आपल्याच गावातील काही लोक भेटले, जे तिथे व्यापाराच्या निमित्ताने आले होते. त्यांनी जेव्हा गुणवंताला फाटकी वस्त्रे घालून आणि हातात विधीचे साहित्य घेऊन जाताना पाहिले, तेव्हा त्यांनी त्याची थट्टा करायला सुरुवात केली. त्यातला एकजण मोठ्याने हसून म्हणाला की अरे गुणवंत, ज्याच्या घरात खायला दाणा नाही आणि अंगावर धड कपडा नाही, तो कसले हे विधी करतोय? असले कर्मकांड करून कोणाचे नशीब पालटले आहे का? तू उगाच या शास्त्रींच्या नादी लागून उरले पैसेही घालवतोयस. तुझ्या पूर्वजांना जर तुला सुख द्यायचे असते तर त्यांनी तुला इतक्या गरिबीत का ठेवले असते? अशा शब्दाने गुणवंतचे मन क्षणभर विचलित झाले आणि त्याच्या डोळ्यात पाणी आले. पण लगेच त्याला धोंडीबा काकांचे शब्द आणि शास्त्रीजींचे आश्वासन आठवले. त्याने त्या लोकांकडे शांतपणे पाहिले आणि अतिशय संयमाने उत्तर दिले की भाऊ, तुम्ही म्हणताय ते कदाचित तुमच्या दृष्टीने बरोबर असेल, पण माझ्यासाठी हे केवळ कर्मकांड नाही, तर माझ्या मुळांप्रती असलेले माझे कर्तव्य आहे. माझ्या पूर्वजांनी मला हा जन्म दिला आहे आणि जर त्यांच्या आत्म्याला माझ्यामुळे थोडी जरी शांती मिळत असेल तर मी माझे सर्वस्व पणाला लावायला तयार आहे. मला नशिबाची भीती नाही, कारण आता माझ्यासोबत माझी भक्ती आणि शास्त्रीजींचे आशीर्वाद आहेत. त्याचे हे उत्तर ऐकून ते लोक गप्प झाले, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा उपरोधिक भाव तसाच होता. सुमतीने जेव्हा हे पाहिले तेव्हा तिने गुणवंतचा हात धरला आणि म्हणाली की तुम्ही लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, कारण ज्यांना भक्तीचा मार्ग माहीत नाही ते नेहमीच शंका घेतात. आपला मार्ग कठीण आहे, पण तो सत्याचा आहे. गुणवंतने एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःशीच निश्चय केला की आता काहीही झाले तरी तो मागे वळणार नाही. दर्श अमावस्येचा विधी पूर्ण करणे हेच आता त्याच्या जीवनाचे एकमेव ध्येय होते आणि लोकांच्या विरोधामुळे त्याची ही जिद्द उलट अधिकच प्रखर झाली होती. त्याने त्या लोकांकडे दुर्लक्ष केले आणि तो ताठ मानेने आश्रमाकडे निघाला. त्याला आता हे समजले होते की जेव्हा आपण काहीतरी चांगले करायला निघतो तेव्हा अडथळे हे येणारच, पण जो त्या अडथळ्यांवर मात करतो त्यालाच ईश्वरी कृपेचा लाभ होतो. शास्त्रीजींनी दुरून हे सर्व पाहिले आणि त्यांना गुणवंतच्या मनाची स्थिरता पाहून खूप समाधान वाटले. त्यांनी गुणवंतला जवळ घेऊन सांगितले की बाळा, ज्याच्या मनात संशय नसतो त्यालाच परमेश्वर प्रसन्न होतो आणि आज तू सिद्ध केले आहेस की तू या विधीसाठी पूर्णपणे पात्र आहेस. आता फक्त उद्याच्या अमावस्येची प्रतीक्षा कर, कारण तो दिवस तुझ्या जीवनातील सर्वात मोठा परिवर्तनाचा दिवस ठरणार आहे. अखेर ती बहुप्रतीक्षित दर्श अमावस्येची रात्र उजाडली. आकाशात चंद्राचा कोठेही पत्ता नव्हता आणि चोहीकडे एक गूढ पण पवित्र शांतता पसरली होती. निसर्गातील प्रत्येक पान आणि फूल जणू काही या आध्यात्मिक सोहळ्यासाठी श्वास रोखून उभे होते. तीर्थक्षेत्राच्या त्या नदीकाठी काळोखाचे साम्राज्य असले तरी गुणवंतच्या अंतरात मात्र एक वेगळाच प्रकाश तेवत होता. शास्त्रीजींनी त्याला नदीच्या पात्रात उतरण्यास सांगितले आणि सुमतीने काठावर उभे राहून दिवे लावले. त्या दिव्यांच्या मंद प्रकाशात नदीचे पाणी सोन्यासारखे चमकू लागले. वातावरणात एक प्रकारचा दैवी गंध दरवळत होता आणि दुरून येणाऱ्या मंत्रांचा ध्वनी मनाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जात होता. गुणवंतला जाणवले की आजची ही रात्र इतर रात्रींसारखी सामान्य नाही. ही रात्र आहे त्या अदृश्य शक्तींना वंदन करण्याची, ज्यांनी आपल्याला हा देह दिला आहे. त्याच्या मनात आता कसलीही भीती उरली नव्हती, तर केवळ कृतज्ञतेचा भाव होता. शास्त्रीजींनी विधी सुरू करण्यापूर्वी गुणवंतला डोळे मिटून आपल्या पूर्वजांचे स्मरण करायला सांगितले. तेव्हा त्याला पुन्हा ते स्वप्नातील दृश्य आठवले, पण यावेळी त्याचे वडील रडत नव्हते, तर त्यांच्या चेहऱ्यावर एक आशेचा किरण होता. सुमतीने आपल्या पदराने डोळे पुसले आणि मनोमन प्रार्थना केली की हे दर्श अमावस्येच्या देवते, आमच्या घरावरील हे अरिष्ट दूर कर आणि आमच्या पितरांना मुक्ती दे. रात्रीचा प्रहर जसा जसा पुढे सरकत होता तसतसे गुणवंताच्या शरीरातील चैतन्य वाढत होते आणि त्याला जाणवू लागले की आजचा हा काळोखच त्याच्या आयुष्यातील नवीन पहाटेची नांदी ठरणार आहे. त्याने आपल्या कष्टाने मिळवलेले तीळ आणि पाणी हातात घेतले आणि शास्त्रीजींच्या सूचनांकडे पूर्ण लक्ष दिले. आजूबाजूला असलेल्या झाडांच्या सावल्यासुद्धा जणू काही त्याच्या पूर्वजांच्या रूपाने तिथे उपस्थित होत्या असे त्याला भासले.
ही केवळ एक रात्र नव्हती, तर ती पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या एका कर्माचा हिशोब चुकता करण्याची वेळ होती. दर्श अमावस्येच्या त्या सखोल अंधारात गुणवंताला आयुष्यातील सर्वात मोठे सत्य उमजले की प्रकाश हा बाहेर नसून तो आपल्या भक्तीत आणि श्रद्धेत दडलेला असतो. आता विधीचा मुख्य भाग सुरू होणार होता आणि संपूर्ण ब्रह्मांड जणू काही गुणवंतच्या पाठीशी उभे होते. शास्त्रीजींच्या आदेशानुसार गुणवंताने कंबरभर पाण्यात उभे राहून आपल्या दोन्ही ओंजळीत पवित्र नदीचे जल आणि काळे तीळ घेतले. शास्त्रीजींनी मंत्रपठण सुरू करताच वातावरणात एक वेगळीच कंपनी निर्माण झाली आणि गुणवंताने आपले डोळे मिटून आपल्या पितरांचे ध्यान केले. त्याने पहिले तर्पण आपल्या वडिलांच्या नावाने सोडले. तेव्हा त्याला असे वाटले की नदीच्या पात्रातील ते थंड पाणी केवळ हातावरून वाहत नाहीये, तर ते थेट त्याच्या पितरांच्या तृष्णेपर्यंत पोहोचत आहे. एक एक करून त्याने आपल्या आजोबांच्या, पणजोबांच्या आणि ज्यांना तो ओळखत नव्हतो अशा सर्व ज्ञात अज्ञात पूर्वजांच्या नावाने तीळ आणि पाण्याचे अर्घ्य अर्पण केले. प्रत्येक वेळी तृप्यंताम हा शब्द उच्चारताना त्याच्या कंठातून एक प्रकारची आर्तता बाहेर पडत होती आणि सुमती काठावर बसून दर्भावर पिंडांची मांडणी करत होती. शास्त्रीजींनी तांदळाचे पिंड, मध, तूप आणि दही यांचे मिश्रण करून तयार केलेले ते पिंड अत्यंत भक्तिभावाने सुमतीच्या हातून घेतले आणि गुणवंतला ते विधिवत अर्पण करायला सांगितले. गुणवंतने जेव्हा ते पिंड दर्भावर ठेवले आणि त्यावर पांढरी फुले वाहिली, तेव्हा त्याला अचानक असे जाणवले की नदीच्या संथ प्रवाहातून एक गार वाऱ्याची झुळूक आली आणि त्याच्या अंगावर शहारे उभे राहिले. हे केवळ निसर्गाचे परिवर्तन नव्हते, तर त्याच्या पितरांनी दिलेली ती पोचपावती होती. शास्त्रीजींनी त्याला सांगितले की बाळा, ज्या पूर्वजांना तू स्वप्नात पाहिले होतेस त्यांना आज खऱ्या अर्थाने अन्नाचा आणि पाण्याचा घास मिळाला आहे. दर्श अमावस्येच्या या पवित्र मुहूर्तावर केलेल्या या पिंडदानाने तुझे पितृऋण आता फिटले आहे आणि त्यांचे आत्मे आता मोक्ष लोकाकडे प्रयाण करण्यास सज्ज झाले आहेत. गुणवंतच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होते, पण ते दुःखाचे नसून कृतज्ञतेचे होते. त्याने नदीच्या पात्रातच साष्टांग नमस्कार घातला आणि मनोमन आपल्या पूर्वजांची क्षमा मागितली की जर आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ करा. विधी पूर्ण होत असताना आकाशातील ताऱ्यांचा प्रकाश जणू काही अधिक तेजस्वी झाला आणि नदीच्या लाटांचा आवाजसुद्धा शांत झाला. सुमतीने दुरून पाहिले की गुणवंतचा चेहरा आता पूर्वीसारखा काळवंडलेला राहिलेला नव्हता, तर त्यावर एक वेगळेच तेज चमकत होते. या विधीने केवळ पूर्वजांनाच मुक्ती दिली नव्हती, तर गुणवंतच्या मनातील अपराधीपणाची भावनासुद्धा कायमची पुसून टाकली होती. दर्श अमावस्येचा हा महिमा पाहून शास्त्रीजीसुद्धा भारावून गेले आणि त्यांनी गुणवंताला आशीर्वाद दिला की तुझी ही भक्ती 7 पिढ्यांचे कल्याण करेल. आता विधीचा शेवटचा टप्पा म्हणजे दानधर्म बाकी होता आणि गुणवंत त्यासाठी सुद्धा मनापासून तयार झाला होता. विधी पूर्ण झाल्यावर शास्त्रीजींनी गुणवंताला सुचवले की आता हे पुण्यकर्म पूर्ण करण्यासाठी तुला दानधर्माचा संकल्प पूर्ण करावा लागेल, कारण दानाशिवाय कोणताही विधी पूर्ण मानला जात नाही. गुणवंताने आपल्या गाठोड्यातील उरलेले थोडे धान्य आणि कष्टाने कमावलेले काही पैसे मोठ्या आनंदाने तिथल्या गरजू आणि भुकेल्या लोकांना देण्यासाठी काढले. त्याने जेव्हा एका वृद्ध आणि अंध व्यक्तीच्या हातात अन्नाचा घास दिला, तेव्हा त्याला स्वतःच्या शरीरात एक विलक्षण ऊर्जा संचारल्याचा भास झाला. जणू काही त्याच्या हृदयावर असलेले अनेक वर्षांचे ओझे अचानक हलके झाले होते. तोपर्यंत गुणवंताला गरिबी म्हणजे केवळ शाप वाटत होता, पण दान देताना त्याला जाणवले की आपल्याकडे जे काही थोडे आहे ते दुसऱ्याला देण्यातच खरे सुख दडलेले आहे. त्याच्या मनातील भीती आणि न्यूनगंड आता पूर्णपणे गळून पडला होता आणि त्याची जागा एका अढळ शांततेने घेतली होती. त्याला आठवले की त्याच्या पूर्वजांकडून जो अतिथी विन्मुख परत गेला होता त्याची भरपाई आज त्याच्या हाताने होत आहे आणि या विचारानेच त्याचे अंतःकरण भरून आले. सुमतीने सुद्धा आपल्याकडील वस्त्र आणि काही फळे तिथे आलेल्या भक्तांना वाटली आणि त्या दोघांच्या चेहऱ्यावरचे समाधान हे कोणत्याही राजवैभवापेक्षा मोठे होते. गुणवंताला आता स्वतःच्या अंगावरील फाटक्या वस्त्रांची लाज वाटत नव्हती, कारण त्याला समजले होते की श्रीमंती ही पैशात नसून ती शुद्ध विचारात आणि परोपकारात असते. दर्श अमावस्येच्या त्या पहाटेच्या सुमारास जेव्हा त्याने शेवटचे दान दिले, तेव्हा त्याला आकाशातून एक अदृश्य आशीर्वाद मिळत असल्याची खात्री पटली आणि त्याच्या मनातील द्वेष, मत्सर आणि नैराश्य कायमचे निघून गेले. तो आता एक नवीन माणूस झाला होता, ज्याच्याकडे कष्टाची तयारी आणि पूर्वजांचे पाठबळ होते.
शास्त्रीजींनी गुणवंताच्या खांद्यावर हात ठेवून स्मितहास्य करत सांगितले की हा केवळ योगायोग नसून तुझी अनन्य भक्ती आणि पितरांच्या परम आनंदाचा हा प्रत्यक्ष संकेत आहे. जोपर्यंत मनुष्य आपल्या मुळांचा असा सन्मान करतो तोपर्यंत सृष्टी त्याला कधीही कमी पडू देत नाही. गुणवंताच्या मनातील सर्व शंका आणि भीती आता धुक्यासारख्या विरून गेल्या होत्या आणि त्याला आता खात्री पटली होती की त्याचे दारिद्र्याचे दिवस आता संपले असून त्याच्या जीवनात दर्श अमावस्येच्या या विधीमुळे सुखाचा सूर्योदय झाला आहे. शास्त्रीजींचा निरोप घेऊन गुणवंत आणि सुमती आपल्या गावाच्या दिशेने परतू लागले. तेव्हा त्यांचे पाय जमिनीला स्पर्श करत नव्हते, इतका उत्साह त्यांच्या मनात संचारला होता. पण निसर्ग त्यांची शेवटची परीक्षा घेतल्याशिवाय त्यांना जाऊ देणार नव्हता. भर दुपारच्या कडक उन्हात एका निर्जन वाटेवरून चालत असताना त्यांना एका जुन्या वडाच्या झाडाखाली एक अतिशय थकलेला आणि कणहत असलेला वृद्ध प्रवासी दिसला. त्या वृद्धाची अवस्था अतिशय केविलवाणी होती आणि तो तहानेने व्याकुळ होऊन पाण्यासाठी हात पसरत होता. गुणवंतकडे स्वतःसाठी साठवलेले शेवटचे थोडे पाणी आणि प्रवासासाठी सुमतीने राखून ठेवलेली एक लहानशी भाकरी उरली होती. गुणवंताला भूक लागली होती आणि त्याला माहीत होते की इथून गावापर्यंतचा प्रवास अजून बराच लांब आहे. तरीही त्याने क्षणभरही विचार न करता तो पाण्याचा तांब्या आणि ती भाकरी त्या वृद्धाच्या हातात दिली. सुमतीने सुद्धा हसत मुखाने त्याला साथ दिली, कारण तिला माहीत होते की आता ते केवळ स्वतःसाठी जगत नाहीत. त्या वृद्धाने जसे ते पाणी प्यायले आणि भाकरी खाल्ली तसा त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद उमटला आणि त्याने गुणवंताच्या डोक्यात हात ठेवून म्हटले की लेकरा, तुझे कल्याण होईल. तू आज एका भुकेल्या आत्म्याला तृप्त केले आहेस आणि हाच आशीर्वाद तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती ठरेल. तो वृद्ध गृहस्थ तिथून निघून गेला, पण गुणवंताला असे जाणवले की त्याच्या अंगात अचानक एक नवी शक्ती संचारली आहे आणि आता त्याला भूक किंवा तहानेची अजिबात जाणीव होत नाहीये. ही तीच परीक्षा होती जी त्याच्या आजोबांच्या काळात चुकली होती, पण आज गुणवंतनी ती यशस्वीपणे पूर्ण केली होती. आणि या घटनेमुळे त्याच्या पितृदोषाचे उरलेसुरले अंशसुद्धा कायमचे नष्ट झाले होते. सुमती आणि गुणवंत आता खऱ्या अर्थाने तृप्त झाले होते आणि त्यांना आता आपल्या घराच्या ओढीने वेध लावले होते, कारण त्यांना माहीत होते की आता तिथे त्यांचे नशीब बदलण्यासाठी सज्ज झाले आहे. गुणवंत आणि सुमती जेव्हा त्यांच्या गावाच्या वेशीवर पोहोचले तेव्हा सूर्यास्त होत होता आणि गावातील वातावरणात एक वेगळीच शांतता जाणवत होती. त्यांच्या मनातील भीतीची जागा आता एका दृढ विश्वासाने घेतली होती आणि ते थेट आपल्या त्या 5 एकर कोरड्या पडलेल्या शेताकडे वळाले. तिथे पोहोचताच त्यांच्या डोळ्यांवर त्यांचा विश्वास बसेना, कारण ज्या जमिनीला भेगा पडल्या होत्या आणि जिथे गेल्या अनेक महिन्यांपासून पावसाचा थेंबही नव्हता, तिथे आता गुडघाघर उंचीचे हिरणेगार पीक वाऱ्यावर डोलत होते. चोहीकडे चैतन्याचे वारे वाहत होते आणि शेताच्या मध्यभागी असलेल्या त्या जुन्या कोरड्या विहिरीतून आता निर्मळ पाण्याचा झरा आपोआप वाहू लागला होता. हे पाहून गुणवंतच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले, कारण त्याला माहीत होते की ही किमया कोणा माणसाची नसून त्याच्या पितरांच्या तृप्त आत्म्याने दिलेला हा प्रत्यक्ष आशीर्वाद आहे. सुमतीने आनंदाने शेतातील माती आपल्या कपाळाला लावली आणि त्या डोलणाऱ्या पिकांकडे पाहून तिला असे वाटले की जणू काही तिचे पूर्वजच त्या धान्याच्या रूपाने तिच्याशी संवाद साधत आहेत. ज्या शेतात पाखरेसुद्धा फिरकत नव्हती तिथे आता पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता आणि संपूर्ण शेत जणू काही सोन्यासारखे चमकत होते. गावातील लोक जे त्यांची थट्टा करत होते आणि ज्यांनी गुणवंतला वेड्यात काढले होते ते सुद्धा हे दृश्य पाहून थक्क झाले आणि त्यांच्या तोंडून शब्द फुटेनासा झाला. गुणवंतला आता पूर्णपणे समजले होते की दर्श अमावस्येच्या त्या विधीने आणि त्याच्या निष्ठेने केवळ त्याचे नशीबच पालटले नाही, तर त्याच्या कष्टाला आता खऱ्या अर्थाने दैवी पाठबळ मिळाले आहे. त्याने शेतातच गुडघे टेकून त्या ईश्वरी शक्तीचे आणि आपल्या पूर्वजांचे आभार मानले आणि त्याला जाणवले की जेव्हा माणूस अहंकाराचा त्याग करून आपल्या मुळांना शरण जातो तेव्हा निसर्गसुद्धा आपले चमत्कार दाखवून त्याचे जीवन सुफळ करतो.
गुणवंतच्या शेतात झालेला हा अद्भुत चमत्कार पाहून संपूर्ण गावात जणू काही आश्चर्याचा डोंगरच कोसळला आणि ज्या लोकांनी कालपर्यंत त्याची टवाळकी केली होती तेच लोक आता शर्मिंद्या नजरेने त्याच्या शेताच्या बांधावर गर्दी करू लागले. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता की ज्या जमिनीत वर्षानुवर्षे धड गवतही उगवत नव्हते तिथे आता सोन्यासारखे पीक कसे काय डोलू लागले आहे आणि त्या कोरड्या विहिरीत पाण्याचा जिवंत झरा कोठून आला. धोंडीबा काकासुद्धा तिथे पोहोचले आणि त्यांनी सर्वांना मोठ्या अभिमानाने सांगितले की हा केवळ नशिबाचा खेळ नसून गुणवंतने दर्श अमावस्येच्या दिवशी अत्यंत श्रद्धेने केलेल्या पितृतर्पणाचे आणि भक्तीचे हे फळ आहे. गुणवंतच्या मनात मात्र थोडाही अहंकार नव्हता. उलट त्याने अतिशय नम्रपणे सर्वांना जवळ बोलावले आणि विद्याधर शास्त्रींनी सांगितलेले दर्श अमावस्येचे महत्त्व, पितृदोषाचे निवारण आणि आपल्या पूर्वजांप्रती असलेले आपले कर्तव्य याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्याने सांगितले की आपण केवळ डोळ्यांनी दिसणाऱ्या जगाची काळजी घेतो पण आपल्या मुळांची म्हणजेच आपल्या पूर्वजांची सेवा करायला विसरतो, म्हणूनच आपल्या आयुष्यात संकटे येतात. त्याचे हे विचार ऐकून गावातील अनेक तरुणांचे डोळे उघडले आणि ज्यांच्या घरात कलह किंवा दारिद्र्य होते त्यांना आता सुखाचा मार्ग दिसू लागला. हळूहळू केवळ त्या गावातच नव्हे तर आजूबाजूच्या पंचक्रोशीत सुद्धा दर्श अमावस्येचा महिमा पसरला आणि लोकांनी ठरवले की इथून पुढे प्रत्येक दर्श अमावस्येला ते आपल्या पूर्वजांचे स्मरण करतील आणि गरजू वस्तूंना दानधर्म करतील. गुणवंतचे ते साधे घर आता केवळ एक गरीब शेतकऱ्याचे घर राहिले नव्हते तर ते अनेकांसाठी प्रेरणेचे आणि ज्ञानाचे मंदिर बनले होते. सुमतीने सुद्धा गावातील स्त्रियांना एकत्र करून दर्श अमावस्येच्या दिवशी घराची स्वच्छता आणि आध्यात्मिक विधी कसे करावेत याचे धडे दिले. गावातील तो जुना द्वेष आणि मत्सर आता मावळला होता आणि त्याची जागा आता भक्तीने घेतली होती. गुणवंतला पाहून आता लोक म्हणू लागले की जो आपल्या पूर्वजांचा मान राखतो त्याचा सन्मान प्रत्यक्ष विधाता करतो आणि दर्श अमावस्या ही खरोखरच मनातील अंधार दूर करून जीवनात समृद्धीचा प्रकाश आणणारी महान रात्र आहे. अनेक वर्षे उलटली आणि गुणवंतच्या घराचे रूप आता पूर्णपणे पालटले होते. त्याच्या अंगणात सुमतीच्या कष्टाने आणि पूर्वजांच्या आशीर्वादाने आनंदाची फुले फुलत होती आणि घरात मुलाबाळांचा खेळकर आवाज घुमू लागला होता. तरीही गुणवंतने आपली नम्रता आणि भक्तीचा मार्ग कधीही सोडला नाही. दर दर्श अमावस्येला तो आणि सुमती आवर्जून नदीकाठी जाऊन आपल्या पितरांचे तर्पण करायचे आणि गावातील गरीब व गरजू लोकांना अन्नदान करायचे. गुणवंतने आपल्या शेतातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा एक मोठा भाग गावात एक भव्य धर्मशाळा आणि विहीर बांधण्यासाठी खर्च केला, जेणेकरून कोणत्याही प्रवाशाला किंवा तहानलेल्या माणसाला त्याच्या आजोबांच्या काळात घडलेल्या प्रसंगासारखे हाल सोसावे लागणार नाहीत. दर्श अमावस्येची ती काळोखी रात्र आता गावात भीतीची नाही तर कृतज्ञतेची रात्र म्हणून साजरी होऊ लागली आणि प्रत्येक घरासमोर लावलेला एक छोटा दिवा त्या घरातील पूर्वजांच्या स्मृतीला उजाळा देऊ लागला. गुणवंतला आता खऱ्या अर्थाने जाणवले होते की दर्श अमावस्या ही केवळ चंद्र नसलेली रात्र नाही तर ती आपल्या आयुष्यातील त्रुटी सुधारण्याची, पितृऋणातून मुक्त होण्याची आणि निसर्गाप्रती कृतज्ञ राहण्याची एक दैवी संधी आहे. ज्याप्रमाणे त्याने आपल्या पूर्वजांच्या अतृप्त आत्म्यांना शांती दिली त्याचप्रमाणे आज त्याच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश आणि समाधान नांदत होते. गुणवंत आणि सुमती आता वृद्ध झाले होते पण त्यांच्या चेहऱ्यावरचे ते तेज आणि समाधान पाहून गावातील लोक अजूनही त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येत असत. या कथेचा सर्वात मोठा संदेश हाच आहे की जो मनुष्य आपल्या पूर्वजांचा सन्मान करतो, आपल्या मुळांना विसरून जात नाही आणि कठीण प्रसंगात सुद्धा आपली श्रद्धा ढळू देत नाही, त्याचे रक्षण प्रत्यक्ष ईश्वर करतो. आणि दर्श अमावस्येचा तो काळोख सुद्धा त्याच्या आयुष्यात पौर्णिमेच्या चंद्रापेक्षाही जास्त प्रकाश घेऊन येतो. अशा प्रकारे दर्श अमावस्येच्या या व्रताने आणि गुणवंतच्या अनन्य भक्तीने एका उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाचे नंदनवन झाले आणि ही प्रेरणादायी गाथा पिढ्यानपिढ्या लोकांच्या मनात भक्तीचा दिवा पेटवत राहिली. या दर्श अमावस्येच्या पावन कथेने तुमच्याही आयुष्यात सुखाचा आणि समाधानाचा प्रकाश येईल अशी मी मनापासून आशा करतो. आणि जर तुम्हाला ही प्रेरणादायी तसेच भावपूर्ण कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये ओम पितृदेवताये नमः लिहून आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करा. अशाच धर्माशी जोडलेल्या, संस्कारांची शिदोरी देणाऱ्या आणि जीवनाला नवी दिशा दाखवणाऱ्या नवनवीन व्रतकथा पाहण्यासाठी आमच्या या भक्ती प्रवासात आजच सहभागी व्हा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक मंगलमयी कथेचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल.
तुमच्या या अनमोल पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल तुमचे मनापासून आभार. लवकरच भेटूया एका नवीन आणि अद्भुत कथेसह. तोपर्यंत भक्तीत लीन रहा, आनंदी रहा आणि सुखी रहा.